रत्नागिरी जवळील मिऱ्या या किनारी गावात रंगली एक आगळीवेगळी स्पर्धा। मिऱ्या सिरॉक्स फिशिंग टूर्नामेंट पारंपरिक पद्धतीने समुद्रातील मासे गळाच्या माध्यमातून पकडण्याची ही स्पर्धा पाहण्यासाठी आणि त्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच राज्याबाहेरून तब्बल 150 स्पर्धक मिऱ्या किनाऱ्यावर दाखल होत आहेत। या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे या कोणतीही यांत्रिकी साधने वापरली जात नाही, केवळ गळ, दोरी आणि चारा या पारंपरिक साधनांच्या सहाय्यानेच मासेमारी केली जाते। समुद्राच्या भरती ओहोटीचा अंदाज, लाटांची दिशा, पाण्याचा रंग आणि चाऱ्याचा सुगंध या सर्वांचा अचूक अंदाज बांधत स्पर्धक आपले कौशल्य आजमावताना दिसले। स्पर्धेदरम्यान स्टिंग रेस्ट, मोडोसा, रेड स्नॅपर, जीटी आणि कॅटफिशच्या यांसारख्या विविध प्रजातीचे मासे स्पर्धकांच्या गळाला लागले। या स्पर्धेत 300 ग्रामपेक्षा जास्त वजनाचा मासा पकडणारा स्पर्धक विजयी ठरवण्यात येतो। त्यामुळे प्रत्येक स्पर्धक आपला मासा काट्यावर ठेवताना प्रचंड उत्सुकतेचा माहोल दिसून आला। या उपक्रमामागील मुख्य उद्देश कोकणातील पारंपरिक मासेमारी पद्धती जपणे आणि स्थानिक पर्यटन वाढवणे हा आहे। मिऱ्या किनाऱ्याच्या निसर्गरम्य वातावरणात भरवली जाणारी ही स्पर्धा स्थानिक आणि पर्यटकांसाठी एक आकर्षण ठरत आहे। यामुळे स्थानिक मत्स्य व्यावसायिकांना तसेच पर्यटक व्यवसायालाही चालना मिळत असल्याचं आयोजकांनी सांगितले। स्पर्धेचे संयोजक मिऱ्या सिरॉक्स फिशिंग क्लब यांच्या माध्यमातून करण्यात आले। दिवसाभर समुद्राच्या किनाऱ्यावर गळे टाकत एकमेकांशी मैत्रीपूर्ण स्पर्धा करत मासेमारीचा आनंद लुटणाऱ्या स्पर्धकांनी पारंपरिक कोकणी जीवनशैलीचा एक नवा रंग दिला। अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे कोकणातील पारंपरिक कलेचा वारसा आणि समुद्राशी असलेलं नातं नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यास मोठी मदत होते, असा सूर स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे। मिऱ्या पर्यटन संस्थेच्या मार्फत महाराष्ट्रातली एक आगळीवेगळी स्पर्धा, मासे पकडणे, त्याचं वजन करणे आणि सोडून देणे, कॅच अँड रिलीफ म्हणतात, त्या पद्धतीने ही स्पर्धा घेण्यात आले। देशभरातून 150 स्पर्धक या स्पर्धेला आलेले आहेत। मिऱ्या गावाचं पर्यटन वाढावं या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आलेली आहे। मिऱ्या गावाला चारी बाजूने समुद्र आहे आणि इथलं निसर्ग सौंदर्य लोकांनी पाहावं, लोक इथं यावीत, हा एक उद्देश ठेवून ही स्पर्धा घेण्यात आलेली आहे। मिऱ्या पर्यटन संस्थेच्या मार्फत एक आगळीवेगळी स्पर्धा महाराष्ट्रात पहिल्यांदा होते। याला बक्षीस पण चांगल्या प्रमाणात ठेवलेलं आहे। त्यामुळे आपण सर्व आलात त्याबद्दल संस्थेच्या मार्फत आपले आभार मानतो।